श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आपण सगळेच जण गीता ही भगवंतानी आपल्या मुखाने अर्जुनाला सांगितली असं जरी मानत असलो, असं जरी म्हणत असलो, तरी आज जी गीता आपल्याला उपलब्ध आहे ती व्यासांनी महाभारतामध्ये एका अध्यायामध्ये अंतर्भूत केलेली, व्यासांनी लिहिलेली अशी गीता आज आपल्या पुढे उपलब्ध आहे. ज्या व्यास मुनींनी उपनिषदांवर आधारित असणारी ब्रह्मसूत्र लिहिली, त्या व्यासांनीच महाभारताच्या एका अध्यायामध्ये गीता लिहिलेली असल्यामुळे गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उपनिषत्सु असं म्हटलेलं आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे, आणि मग त्या अध्यायाचं नाव व्यासांनी लिहिलेलं आहे. म्हणजे गीता हे उपनिषदांचंच सार आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे व्यासांनी वर्णन केलेलं दुसऱ्या अध्यायातलं हे श्रीकृष्णाने सांगितलेलं सांख्ययोगाचं वर्णन आणि कपिल महामुनींनी आपल्या मातेला म्हणजे देवहूतीला सांगितलेला सांख्ययोग, या दोघांचं नाव जरी एकच असलं तरी श्रीकृष्णाचा सांख्ययोग वेगळा आहे आणि कपिल महामुनींचा सांख्ययोग वेगळा आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. ज्ञानेश्वरी ही जणू काही भगवद्गीतेची सुधारित आवृत्ती आहे आणि त्यातला भावार्थ ती उलगडून दाखवते आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही भावार्थ दीपिका सगळ्या जगाला गीतेमधला भावार्थ समजून देणारी, मार्गदर्शन करणारी अशी ही जगन्माता आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणतात, सांख्यांची खरी देणगी म्हणजे कार्यकारण भाव, जी आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्याला आढळून येते. आपण भारतीय माणसं खरोखरच भाग्यवान आहोत, कारण आपल्याला या संस्कृतीचं, या धर्माचं, या धर्मग्रंथाचं पाठबळ प्राप्त झालेलं आहे. कार्य जे घडतं त्याच्या मागे कारण असतंच असतं. कारणाशिवाय कार्य घडत नाही. आणि म्हणून याला सत्कार्यवाद असं देखील म्हणतात. हे सगळं जग जर 24 तत्वांपासून बनलेलं आहे असं जर आपण मान्य केलं तर त्याचं मूळ कारण हे परमात्म स्वरूपामध्येच आहे.
आणि म्हणून परमात्म स्वरूप हे जगाचं कारण आहे आणि त्या कारणातूनच हे कार्य म्हणजे जगाची निर्मिती झालेली आहे आणि यालाच सत्कार्यवाद असं म्हटलं जातं. गीतेमध्ये मात्र श्रीकृष्णाने मुनीनाम अपि अहम व्यासः आणि सिद्धानाम कपिलो मुनीही असे म्हणून दोन्हीही तत्त्वज्ञानांना आणि त्या तत्त्वज्ञानी व्यक्तींना मान दिलेला आहे. सगळ्या मुनींमध्ये कोण असेल तर व्यास मुनी मी आहे आणि सिद्धांमध्ये कोण असेल तर कपिल महामुनी मी आहे असं भगवंतानीच आपल्या विभूती दर्शन योगामध्ये म्हटलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये. नाही 10व्या अध्यायामध्ये. 10व्या अध्यायामध्ये विभूती दर्शन योग दाखवलेला आहे आणि 11व्या अध्यायामध्ये या संपूर्ण विश्वाची निर्मिती किंवा मीच कसा विश्वरूप आहे हे स्वतःचं विश्वरूप अर्जुनाला दाखवलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत आणि 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवलेलं आहे. आणि अशा प्रकारे भगवान श्री गोपालकृष्णांनी कपिल महामुनींचं सांख्य ज्ञान आणि गीतेमध्ये व्यासांनी दाखवून दिलेलं सांख्य ज्ञान या दोन्हीही तत्त्वज्ञानांना मान्यता दिलेली आहे. कपिल महामुनी हे दर्शन घडवून देणाऱ्या ज्ञानी माणसांमध्ये प्रथम दर्शनकार होते. त्यांच्या सांख्य दर्शनामध्ये जी काही तत्त्व त्यांनी मांडली आहेत ती अशी आहेत. मूळ पुरुष म्हणजे भगवान नारायण, जो शेषशायी नारायण म्हणून आपण ओळखतो, हा अनादी आहे, अनंत आहे, निर्गुण आहे आणि तोच केवळ ज्ञान स्वरूप आहे. त्याचं नुसतं असणं असतं, म्हणजे तो नुसताच असतो, करत काहीच नाही. आणि म्हणून चैतन्य स्वरूप असून सुद्धा अचेतन असल्याप्रमाणे तो पडून असतो, काहीही करत नाही. दुसरं तत्व त्यांनी म्हटलंय, प्रकृती ही सुद्धा अनादी आहे, परंतु त्या मूळ पुरुषापासून ती वेगळी आहे, भिन्न आहे. प्रकृती ही जड स्वरूप आहे आणि हे सगळं दृश्य जग या अष्टधा प्रकृतीपासून म्हणजे पंचमहाभूत आणि 3 गुण यापासून बनतं. आणि या प्रकृतीपासून बनलेलं हे सारं जग 24 तत्वांपासून बनलेलं असतं. आता ही 24 तत्व कुठली? तर मुळातले 3 गुण आणि पंचमहाभूत ही 8 तत्व. त्या 3 गुणांपासून अहंकार निर्माण झाला, हे 9 तत्व. आणि 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 5 विषय अशी 15 तत्व. अशी मिळून 15 अधिक 9
अशी 24 तत्व या जगामध्ये आहेत असं कपिल महामुनींचं सांख्य दर्शन आपल्याला दाखवतं. पुन्हा एकदा सांगतो, पंचमहाभूत ही 5 तत्व, 3 गुण सत्व रजतम ही 3 तत्व आणि तमोगुणातून निर्माण झालेला अहंकार, म्हणजे 5 अधिक 3 अधिक 1 असे हे 9 तत्व. त्याच्यानंतर 5 ज्ञानेंद्रिये आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय म्हणजे 10 आणि 5 कर्मेंद्रिये 15. अशा प्रकारे 15 अधिक 9 अशी 24 तत्वांनी हे संपूर्ण जग बनलेलं आहे असं कपिल महामुनी म्हणतात. दृश्य सृष्टीमधील सर्वच वस्तू त्रिगुणात्मक आहेत. सत्व रज तम या गुणांची समता किंवा त्यातला समतोल ढासळल्यामुळे माणूस दुःखी होतो. म्हणजे दुःखाची मीमांसा करताना कपिल महामुनी म्हणतात की जर 3ही गुण समसमान असतील, म्हणजे अगदी 100/3 आणि इक्वल टू 33.33 अशा प्रकारे 3ही गुण 33.33% असतील तर आपण शांत समाधानी असतो. परंतु गुणांची ही समता ढासळली की मग आपल्याला सात्विक गुण वाढले की सुख होतं आणि तमोगुण वाढले की दुःख होतं. 24 तत्वांच्या पलीकडे जाऊन जीवाचं मूळ पुरुषाशी म्हणजे भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच मोक्षप्राप्ती किंवा कैवल्य प्राप्ती असं कपिल महामुनींचं सांख्य ज्ञान आपल्याला शिकवतं. आणि म्हणूनच कपिल महामुनींनी मोक्षप्राप्तीला कैवल्य हा शब्द वापरला आहे. आणि या कैवल्यावरूनच एक फार सुंदर गाणं मराठीमध्ये भक्तिगीत म्हणून आलेलं आहे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, आपण जणू काही चकोर पक्षी आहोत आणि ते कैवल्यरूपी चांदणं किंवा मोक्षरूपी चांदणं आणि त्या चांदण्याचे प्रकाश किरण आपण चकोर होऊन ते प्राशन करायचे आहेत अशी कवी कल्पना पुढे आली. आणि त्यातूनच हे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असं सुंदर भक्तिगीत तयार झालं. आता हा विषय निघालाच आहे म्हणून 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा
करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रभाव पांडुरंगा चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बालवै खेळी रमलो तारुण्य नासले बालवै खेळी रमलो तारुण्य नासले बालवै खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला